Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तमराव जानकर हे त्या ठिकाणी विजय झाले। भारतीय जनता पार्टीकडून राम सातपुते हे विद्यमान आमदार होते, ते त्या ठिकाणी पराभूत झाले। मात्र उत्तमराव जानकर यांच्या विजयापेक्षा राम सातपुते यांच्या पराजयाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। त्याचं कारण आहे राम सातपुतेंना मिळालेली मतं। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर आपण पाहूया सुरुवातीला माळशिरस विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणाहून जवळपास 29 वर्ष माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे। नंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आणि त्या ठिकाणाहून हनुमंत डोळस असतील यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं आणि 2019ला हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेला आणि तोही मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली। आपण जर पाहिलं तर माळशिरस विधानसभेवरती आत्तापर्यंत मोहिते पाटलांच्या विचाराचा आमदार राहिलेला आहे। या निवडणुकीमध्ये देखील मतं जरी कमी पडली असली तरी देखील उत्तमराव जानकर हे मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्यानं त्या ठिकाणी निवडून आले। आता या ठिकाणी आपण जर प्रामुख्यानं जर पाहिलं तर उत्तमराव जानकर हे आणि मोहिते पाटील हे पारंपरिक राजकीय विरोधक होते। जवळपास 30 ते 40 वर्षांचं त्यांचं राजकीय वैमनस्य होतं। अनेक त्यांच्या एकमेकांवरती तक्रारी होत्या, कार्यकर्त्यांचे डोके फोडण्यापर्यंत ह्या तक्रारी होत्या। मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोघांवरती अन्याय होतोय हे जेव्हा त्यांना समजलं, भारतीय जनता पार्टी फक्त त्यांचा वापर करते हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्या दोघांनी एकत्रित येण्याचं ठरवलं आणि लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील आणि विधानसभेला उत्तमराव जानकर असं राजकीय समीकरण त्यांनी या ठिकाणी बसवलं। आणि आपण पाहिलं की धैर्यशील मोहिते पाटील यांचा मोठ्या मताने त्या ठिकाणी विजय झाला आणि त्यानंतर आता विधानसभेची निवडणूक होती। उत्तमराव जानकर यांना दिलेला शब्द मोहिते पाटलांनी पाळला। मात्र आपण पाहिलं की उत्तमराव जानकर यांना स्वतःला अपेक्षित होतं की 1.5 लाखांच्या मतानं मी तिथे त्या ठिकाणाहून निवडून येईल असं उत्तमराव जानकर म्हणत होते। त्यानंतर मोहिते पाटलांनी देखील भाषणामध्ये जवळपास 1 लाखांचं लीड जानकरांना मिळेल असं सांगितलं होतं। मात्र आपण काल मतमोजणीला पाहिलं, अतिशय काटेकी टक्कर त्या ठिकाणी झाली आणि प्रत्येक बूथवरती जवळपास 70 लीड, कुठं 80 लीड, 100 लीड, 200 लीड असं जो लीड होता तो एकमेकांना मिळताना पाहिला आणि अतिशय घासून निवडणूक झाली आणि त्यामध्ये 13,000 मतांनी उत्तम जानकर त्या ठिकाणी निवडून आले। आपण जर पाहिलं तर 2019ला की ज्यावेळेस राम सातपुते निवडून आले होते तर राम सातपुते 2590 मतांनी त्या ठिकाणी निवडून आले होते आणि त्यांना 1,03,507 मतं मिळाली होती आणि उत्तम जानकरांना 1,09,17 मतं मिळाली होती। अवघ्या त्या ठिकाणी 3,500च्या आसपास उत्तम जानकरांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता। मात्र त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी 2019ला रिंगणात होती। त्यावेळेस वंचितची ताकद राज्यात मोठी होती आणि 5,538 मतं ही वंचित बहुजन आघाडीने घेतली होती। म्हणजे उत्तम जानकरांच्या विजयापेक्षा जास्त मतं त्यांना पडली होती। म्हणजे आपण एकंदरीत जर पाहिलं तर माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक असे 2 गट आहेत आणि यामध्ये विरोधक जो गट आहे तो या निवडणुकीमध्ये अजून प्रबळ झालेला दिसतोय। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं उत्तम जानकरांना कमी मतं मिळण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये एक कारण जे आहे ते म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर ही एकत्र जरी आले असले तर त्यांना जरी पटलं असलं तर जे दोघांचे जे समर्थक आहेत त्यांना ती गोष्ट पटलेली नाही। मोहिते पाटील समर्थक देखील यामध्ये नाराज होते, जानकरांचे समर्थक देखील नाराज होते, त्याचा हा फटका बसलाय। दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे। उत्तमराव जानकर हे हिंदू खाटी धनगरमधून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी भरलेली आहे। त्यामुळं कुठंतरी अनुसूचित जातीवरती अन्याय होतो अशी भावना त्या ठिकाणी एक मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती आणि त्याचा फटका देखील या ठिकाणी जानकरांना बसलेला आहे। आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे हा मुद्दा सर्वात महत्त्व आहे आणि या महत्त्वाच्या मुद्द्याचं त्या ठिकाणी अंडरकरंट होता ती म्हणजे लाडकी बहीण। लाडकी बहीण योजना आपण पाहिली की राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा महायुतीला फायदा होताना दिसलाय। तोच फायदा माळशिरसमध्ये झाला। आपण पत्रकारांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या होत्या, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुस्लिम समाजाच्या महिलांना देखील त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळं
महायुतीला मतं टाकली. याचं कारण आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं लोकसभेला एक नेरेटिव्ह सेट झाला होता, संविधानाचा नेरेटिव्ह होता, शेतकऱ्याच्या हमीभावाचा नेरेटिव्ह होता, त्याचबरोबर आरक्षण, असे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एक मतदारसंघामध्ये नेरेटिव्ह सेट केला होता आणि त्याचा फायदा कुठंतर महाविकास आघाडीला झाला होता. तसंच लाडकी बहीण योजनेचा जो नेरेटिव्ह आहे तो मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं रुजला होता की जर विकास आघाडीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना बंद होईल. आपण पाहिले की 7-7.5 हजार रुपये महिलांना दिवाळीच्या अगोदर मिळाले होते आणि इथून पुढे देखील ते पैसे मिळतील अशी अपेक्षा महिलांना होती. त्यातच आपण पाहिले की महाविकास आघाडीकडून अगोदर ह्या योजनेवरती टीका करण्यात आली, मात्र नंतर लक्ष्मी योजना त्यांनी देखील जाहीर केली. त्यांना लक्षात आलं की या योजनेचा आपल्याला कुठेतरी फटका बसतोय. मात्र आपण पाहिले की जानकर देखील म्हणले देणारापेक्षा ज्यांना पैसे दिलेले आहेत त्यांच्यावरती या मतदारसंघामध्ये मतदारांनी आपला विश्वास दाखवलेला आहे आणि त्यातूनच त्यांना ही मतं मिळाली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मोहिते पाटील आणि जानकर हे एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी उत्तमराव जानकर यांना आपण निवडून आलोय असा ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आपण पाहिले. त्या ठिकाणी आत्तापर्यंत जर पाहिलं तर उत्तमराव जानकर हे धनगर समाजातून येतात, त्यामुळे धनगर समाजाची संख्या त्या ठिकाणी मोठी आहे आणि त्यांना धनगर समाजाची आपल्याला सगळीच मतं पडतील असं त्यांना वाटत होतं. मात्र या ठिकाणी तसं झालेलं दिसलं नाही, कारण का मोहिते पाटील विरोधक असणारा हा जो गट आहे तो राम सातपुतेंकडे वळला. त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे राम सातपुतेनं वापरलेली स्ट्रॅटेजी आपण पाहिलं तर सुरुवातीपासून त्यांनी मीडियापासून लांब राहणं पसंत केलं. एकही प्रतिक्रिया त्यांनी अशी मोठी कोणतीही दिली नाही, कारण का लोकसभेला त्यांच्या वक्तव्यांचा फटका हा राम सातपुतेंना त्या ठिकाणी बसला होता. त्यामुळे त्यांना मीडियापासून दूर जायचं ठरवलं आणि अंतर्गत ते काम करत राहिले. प्रत्येक जे मोहिते पाटील विरोधक गट आहेत, छोटे मोठे गट आहेत, अनेक वेळा त्यांना मोहिते पाटलांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळं या गोष्टींचा जो योग आहे तो जुळून आला आणि राम सातपुतेंना त्या ठिकाणी भरघोस अशी मतं मिळली आणि अवघ्या 13,000 मतांनी त्या ठिकाणी उत्तम जानकरांचा विजय झाला. विजय हा शेवट विजय असतो. त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक हा आता एक स्ट्रॉंग गट झालेला आहे आणि तो राम सातपुते यांच्या वर्चस्वाखाली त्या ठिकाणी काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये कशा पद्धतीचं चित्र राहतंय, कशा पद्धतीची लढत राहते. त्यातच आपण पाहिले की राम सातपुतेंचं एक भाषण व्हायरल झालं. त्यांनं या निवडणुकीच्या निकालानंतर भाषण केलं होतं की त्या ठिकाणी आता सत्ता ही आपली आलेली आहे आणि जो काही निधी आणायचा आहे तो माझ्या हातात आहे. एखाद्या तलाट्याची जरी बदली करायची असली किंवा कोणता आणायचा जरी म्हणला तो देखील माझ्या हातामध्ये आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यामुळं राम सातपुते त्या ठिकाणी जी ताकद लावलेली आहे त्या ताकदीचा उपयोग होतोय का या वक्तव्याचा त्यांना निगेटिव्ह रूपामध्ये त्यांना त्या गोष्टीचा रिझल्ट दिसतोय हे येणाऱ्या काळामध्ये समजेल. तुम्हाला माळशिरस विधानसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण पाहण्यासाठी तुम्ही आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.